महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्हा निसर्ग सौंदर्याचा आणि ऐतिहासिक खुणांचा खजिना आहे। समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि चित्तथरारक लँडस्केप्ससह जळगाव जिल्हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव देतो। तुम्ही इतिहास प्रेमी असाल, निसर्ग प्रेमी असाल किंवा शांतता शोधत असाल तर एक वेळेस जळगावला नक्की भेट द्या। या व्हिडिओमध्ये आम्ही जळगाव जिल्ह्यातील 10 लोकप्रिय पर्यटन स्थळे शोधणार आहोत, त्यांची वैशिष्ट्ये आणि आकर्षणे हायलाइट करणार आहोत। नंबर 1, मंगळग्रह मंदिर। हे भारतातले एकमेव मंदिर आहे की जिथे मंगळदेवाची पूजा केली जाते। हे संपूर्ण भारतातील सर्वात प्राचीन, सर्वात दुर्मिळ आणि सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। तुम्ही आयुष्यात एक वेळेस या मंदिराला नक्की भेट द्या। नंबर 2, पद्मालय। श्री क्षेत्र पद्मालय हे जळगाव पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या 2 शब्दांपासून बनलेला आहे, ज्याचा संस्कृत मध्ये कमळाचे घर असा अर्थ होतो। या मंदिरात कमळ तलाव आहे जो भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। पद्मालय मंदिर भारतातील 2.5 गणपती पीठांपैकी एक आहे। हे मंदिर अर्धापीठ म्हणून सन्मानित आहे। नंबर 3, उनबदेव। हे सातपुडा पर्वत माथ्याच्या पायथ्याशी वसले आहे। जिल्ह्यात सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या स्थानांपैकी उनबदेव हे एक आहे। उनबदेव हा सातपुड्याच्या प्रमुख गरम पाण्याच्या झऱ्यांपैकी एक आहे। रामायण महाकाव्यात उनबदेव, सुनबदेव आणि निजारदेव यांचा उल्लेख आढळतो। नंबर 4, फरकांडेचे झुलते मनोरे। तंत्रशुद्ध पद्धतीने बनवण्यात आलेले झुलते मनोरे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। फरकांडे हे गाव भुईकोट किल्ल्यात वसले आहे। परिसरात आजही काही ठिकाणी किल्ल्याचे अवशेष सापडतात। नंबर 5, संत मुक्ताबाई मंदिर। हे मंदिर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या बहीण मुक्ताबाईला समर्पित आहे। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताई या सर्वात लहान होत्या। योगीत चांगदेवाचा अंकार छोट्याच्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता। त्यांनी मुक्ताबाईला आपले गुरु मानले होते, म्हणूनच मुक्ताबाईच्या मंदिराच्या शेजारी चांगदेवाचे मंदिर सुद्धा आहे। नंबर 6, पाटणा देवी। ऐतिहासिक मूल्यांच्या दृष्टीने या ठिकाणाला खूप महत्त्व आहे। चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले आणि सह्याद्रीच्या पर्वताचे सौंदर्य दाखवणारे ठिकाण। नंबर 7, मनुदेवी। जळगाव मध्ये भेट देण्यासारखे आणखी एक लोकप्रिय आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणजे श्री मनुदेवी। हे सातपुडा डोंगराच्या उत्तरेकडील सीमेवर आहे। हे एक अतिशय लोकप्रिय भक्तीचे ठिकाण आहे, ज्याला भेट देण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येत असतात। नंबर 8, बादरपूर किल्ला। बादरपूर हे जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि अमळनेरच्या मध्ये बोरी नदीच्या काठी वसले आहे। हा किल्ला 15व्या शतकात बांधला गेला आणि त्याचा 40 फूट मजबूत बुरुज आजही उंच आहे। बहादूर खान सुरीने हा किल्ला 1596 मध्ये बांधला आणि 1751 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला। पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यातून घेतला। नंबर 9, गांधी रिसर्च फाउंडेशन। जर तुम्हाला गांधीगिरी करायला आवडत असेल तर गांधी रिसर्च फाउंडेशन हे जळगावात आवर्जून भेट देण्यासारखे एक ठिकाण आहे। हे फाउंडेशन सत्य, अहिंसा आणि संवर्धनाच्या भावनेवर आधारित गांधीवादी तत्वज्ञान आणि तत्वांचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे। नंबर 10, यावल वन्यजीव अभयारण्य। हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल मध्ये आहे। हे अभयारण्य मध्य प्रदेशच्या शेजारच्या सीमेकडे वाहणाऱ्या अनेर आणि मांजल नद्यांच्या काठावर आहे। या अभयारण्यात साग, सालई, अंजन या झाडांच्या समृद्ध जाती आहेत आणि प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, सांबर, हरिण, चिंकरा, नीलगाय, अस्वल, लांडगे आणि गवताळ प्रदेशातील पक्षी आणि डोंगर पक्षी यांचा समावेश होतो। मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणाला भेट दिली आहे। आणि आता जातच आहात तर चॅनलला सुद्धा आमच्या सबस्क्राइब करून घ्या।